महाराष्ट्राचं कुलदैवत भगवान खंडेश्वराच्या यात्रेला दिनांक 23/4/24 रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी चैत्र पौर्णिमेला या यात्रेला प्रारंभ होत आहे। त्या यात्रेच्या निमित्तानं खंडेश्वर मूर्तीची व पिंडीची महाभिषेक पूजा उद्या सकाळी पहाटे 5 वाजता या ठिकाणी संपन्न होणार आहे। या महाभिषेक पूजेचा मान या ठिकाणी सौ ताराबाई पंढरनाथ हासे व पंढरीनाथ पांडुरंग हासे, त्याचबरोबर सौभाग्यवती धनश्री विराज उगले व विराज सुधीर उगले, त्याचबरोबर सौ गीतांजली व प्रसाद भाऊसाहेब हासे, त्याचबरोबर जान्हवी अमोल हासे या मान्यवरांच्या शुभ हस्ते पहाटेची 5 वाजताची अभिषेक पूजा या ठिकाणी संपन्न होणार आहेत। त्या अभिषेक पूजेसाठी खास वैशिष्ट्य म्हणजे आमच्या देवस्थानचे विश्वस्त मुरलीधर केरो हासे व सौभाग्यवती ताराबाई मुरलीधर हासे यांनी खंडेश्वर मूर्ती व म्हाळसाबाणूच्या मूर्तीसाठी या ठिकाणी गेल्या वर्षी 28 तोळे सोनं या ठिकाणी दिलेलं आहे। त्या सोन्यामधून 25 तोळ्याचं सोनं चे दागिने या ठिकाणी खंडेश्वरची मूर्ती असेल, म्हाळसाबाणूची मूर्ती असेल, ह्या देवतांना अलंकार या ठिकाणी आपल्यासमोर या ठिकाणी दिसत आहेत, ते अलंकार घालून ही महाभिषेक पूजा या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्यानंतर सायंकाळी 4 वाजता जी चांदीची मूर्ती आहे त्या चांदीची मूर्तीची सुद्धा महाभिषेक पूजा या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्या मान्यवरांचं नाव या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो। सौ जान्हवी अमोल हासे, त्याचबरोबर सौ संजीवनी व वैभव मच्छिंद्र काशीद व सौ निलंबरी व श्री विश्वास तुळशीराम दगळे यांच्या शुभ हस्ते ती सायंकाळी 4 वाजता चांदीच्या मूर्तीचा अभिषेक या ठिकाणी संपन्न होणार आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्रातून ज्या देवकाठ्या या ठिकाणी येत असतात त्या काठ्यांची महाआरती या ठिकाणी संपन्न होणार आहेत। या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लहामटे यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर अगस्ती कारखान्याचे संचालक चेअरमन सीताराम पाटील गायकर, त्याचबरोबर आमच्या देवस्थानचे एक दानशूर व्यक्तिमत्व खंडेश्वर देवस्थानचे विश्वस्त श्री मुरलीधर केरो हासे व सौ ताराबाई मुरलीधर हासे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी काठ्यांची महाआरती होणार आहे। त्यानंतर पहाटे 2 वाजता या ठिकाणी पालखीची भव्य मिरवणूक या ठिकाणी येणार आहे। या पालखीसाठी विशेष आकर्षण म्हणजे या ठिकाणी अमृतसागर दूध संघाचे संचालक एक उद्योजक जगनशेठ देशमुख, त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस सेवेत असलेले आमच्या गावचे भूमिपुत्र धनंजय सुभाष हासे यांच्या शुभ हस्ते त्या दारुगोळ्याच्या या ठिकाणी शुभारंभ होणार आहेत। त्यानंतर पहाटे 4 वाजता त्यापूर्वी या ठिकाणी पालखीसमोर साहसी खेळ लाठीकाठी दिघे मंडळी जोरवे, त्याचबरोबर संगमेर येथील रफिक फिटर यांचे अश्वांचा नृत्य या ठिकाणी संपन्न होणार आहे व पहाटे 4 वाजता जोहरांचा कार्यक्रम असा रात्रभर पारंपरिक जे कार्यक्रम आहे धार्मिक ते कार्यक्रम 23 तारखेला या ठिकाणी संपन्न होणार आहेत। त्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7 ते 10 या ठिकाणी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला आहे। आचारसंहितेचं कारण असल्यामुळे कार्यक्रमाची वेळ या ठिकाणी सायंकाळी 7 ते 10 या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। विशेष सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी। त्यानंतर 25 तारखेला या ठिकाणी जंगी हगामा या ठिकाणी 4 ते 6 या काळात ठेवलेला आहे। त्याही जंगी हगाम्याची या ठिकाणी देणगीदार आमचे दत्तात्रय दगडू मुंडे देवस्थानचे विश्वस्त, त्याचबरोबर सुनील हनुमंत मुंडे यांच्या शुभ हस्ते ती सुरुवात होणार आहे। आणि सायंकाळी जो ऑर्केस्ट्रा 24 तारखेला या ठिकाणी होणार आहे त्याची सुरुवात या ठिकाणी आमच्या गावातील IT इंजिनियर सागर दशरथ हासे यांच्या शुभ हस्ते ह्या ऑर्केस्ट्राचा नावाचा वाढवून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होईल। त्याचबरोबर ह्या 3 दिवसाचा भरगच्च कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त भाविकांनी ह्या कार्यक्रमाचा त्याचबरोबर खंडेश्वर दर्शनाचा लाभ या ठिकाणी घ्यावा असं खंडेश्वर देवस्थानच्या वतीनं
त्याचबरोबर खंडेश्वर तरुण मित्र मंडळाच्या वतीनं समस्त ग्रामस्थ मंडळी महादेवी यांच्या वतीने मी आवाहन करतो की ह्या 3 दिवसाच्या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त भाविकांनी या ठिकाणी ह्या कार्यक्रमाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो. त्याचबरोबर एक विशेष योगदान या ठिकाणी आमच्या गावच्या सुनबाई सौ जान्हवी अमोल हसे गेले 2 वर्षापासून यावर्षी 3रं वर्ष आहे येणाऱ्या महाराष्ट्रातून भाविकांसाठी सकाळी 11 ते सायंकाळी 11 वाजेपर्यंत सतत मोफत अन्नदान या ठिकाणी त्यांच्या वतीने या ठिकाणी देण्यात येणार आहे. तरी भाविकांनी सुद्धा त्या अन्नदानाचा या ठिकाणी लाभ घ्यावा अशी कळकळीची विनंती मी या ठिकाणी करतो. गेले 3 वर्षापासून जे अन्नदान त्यांनी चालू केलं आहे त्यांचं सुद्धा त्या पती पत्नीचं सुद्धा आम्ही देवस्थानच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करेल, त्यांना धन्यवाद देईल. ह्या ठिकाणी दुसरी एक सूचना की ज्या 25 लाख जे आम्हाला मुरलीधर केरू असे व त्यांच्या सौभाग्यवती ताराबाई मुरलीधर असे यांनी जे कायम ठेवलेले आहे त्यातून येणारं जे व्याज आहे त्या व्याजातून येणाऱ्या दर रविवारी जे भाविक येतील त्या भाविकांना या ठिकाणी अन्नदान सुरू करण्यात आलेलं आहे. त्याही अन्नदानाचा दर रविवारी बाहेरगावून येणाऱ्या भाविकांनी त्याचासुद्धा लाभ घ्यावा अशी मी कळकळीची विनंती करतो. आणि असा भरगच्च म्हणजे महाराष्ट्रातलं एक नामवंत देवस्थान या ठिकाणी नावारूपाला येत पाहतंय. त्यात अकोले तालुक्यामध्ये सर्व सुविधायुक्त असं आमचं खंडेश्वर देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी काम करते. त्याही देवस्थान ट्रस्टच्या सर्व विश्वस्त मंडळाला सुद्धा या ठिकाणी मी या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांचंही सुद्धा या ठिकाणी योगदान सहकार्य या देवस्थानच्या विकासामध्ये मिळतं आहे. म्हणून सर्व समावेशक असं हे देवस्थान या ठिकाणी कोणतेही राजकारण या ठिकाणी येत नाही. विशेष बाब म्हणजे कोणतेही राजकारण या देवस्थानच्या विकासामध्ये आतापर्यंत आलं नाही आणि यापुढे येणार नाही. तर त्याचबरोबर या ठिकाणी अनेक विकासाची कामं या ठिकाणी चालू आहे. त्याचबरोबर प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत 3,71,00,000चे कामाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये संरक्षक भिंत असेल, लिव्हिंग ब्लॉक असेल, ट्रस्ट कार्यालय असेल, बहुउद्देशीय हॉल असेल, पाण्याची टाकी असेल, असे विविध कामे, मंगल कार्यालयाला सिलिंग असेल, कपडे बदलण्याचा कक्ष असेल, असे विविध विकासाचे कामं या ठिकाणी नुकतेच चालू झालेले आहे. त्याचबरोबर आमच्या देवस्थानचे विश्वस्त यांनी सुद्धा ह्या देवस्थानच्या विकासासाठी आत्तापर्यंत जवळजवळ 1.25 कोटी रुपयाची आर्थिक योगदान, मग जमिनीची मोबदला असेल, रोख स्वरूपात 25 लाख रुपये कायम ठेव असेल, त्याचबरोबर कळसाच्या जिम्मेदाराला असेल, सोनं असेल, अशी जवळजवळ 1.25 कोटी रुपयाची आर्थिक देणगी स्वरूपात या ठिकाणी मदत केली आहे. त्यांचंही या ठिकाणी देवस्थानच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सालाबादाप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र महादेवी तालुका अकोला जिल्हा अहमदनगर इथे खंडेश्वराची यात्रा चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने मोठ्या उत्साहानं भरत आहे. त्यानिमित्तानं आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ, ट्रस्टी यांच्या सर्व आर्थिक योगदानातून व सहकार्यातून ही यात्रेचा उत्सव आम्ही निर्विघ्नपणे पार पाडत आहोत. आमच्या देवस्थानचे अध्यक्ष यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सर्व भाविकांना व परिसरातील नागरिकांना सांगितलेलीच आहे. त्याप्रमाणे सर्व भाविकांनी व ग्रामस्थांनी या कार्यक्रमात येऊन सर्वांनी आर्थिक योगदान व शांततेचे सहकार्य लाभून या कार्यक्रमाची शोभा कशी वाढेल असं आव्हान मी ट्रस्ट बोर्ड तथा ग्रामस्थांच्या वतीनं मी सर्व परिसरातील भाविकांना व ग्रामस्थांना याद्वारे करत आहेत. या देवस्थानचं महत्त्व ही यात्रा खरं तर आम्ही अर्ध्या महाराष्ट्रभर पसरवली असल्यामुळे भरपूर लोकांचा प्रतिसाद या यात्रेच्या निमित्तानं आम्हाला या लाभत आहे. खरं तर सालाबादाप्रमाणे 1985 साली डॉक्टर रामकृष्ण महाराज लवितकर यांनी या ठिकाणी प्रथमतः महारुद्र स्वाकार यात्रा या सप्ताह आयोजित केला आणि या सप्ताहाच्या निमित्तानं अनेक नामवंत शिवाजीरावजी भोसले असतील, गुंडा महाराज दगलूकर असतील, सरला बाबर असतील, नो पठाण असतील, जगन स्वामी असतील, असे संत महंतांचे पाय या तीर्थक्षेत्राला लाभल्यामुळे या क्षेत्राला खऱ्या अर्थानं विकासाला सुरुवात झाली. त्यानंतर 1995मध्ये खंडेश्वर देवालय ट्रस्ट आमच्या गावच्या सहकार्यानं प्रथम स्थापन झालं आणि या ट्रस्टच्या रूपातून त्रिक्षेत्र विकास आराखड्यामध्ये देवस्थान गेल्यामुळे भक्तनिवास असेल, छोटे छोटे मंगल कार्यालय असेल, भोजन व्यवस्था असेल, या विकासाला सुरुवात झाली. त्यानंतर पर्यटनामधून आमच्या गावस्थानचे देवस्थान ट्रस्ट या देवस्थानचे अध्यक्ष प्रवीण असे व त्यांचे आम्ही सर्व सहकारी आणि ग्रामस्थ यांच्या प्रयत्नातून पर्यटन क्षेत्र विकासातून 3,71,00,000चा निधी पहिल्या टर्मला मिळाला. त्यातूनही
2019ला या टर्मला पुन्हा आम्हाला मिळाला. त्यातून आम्ही पुन्हा भक्तनिवास आणि पुन्हा मंगल कार्यालय वाढवलं. 2024 नंतर सध्याचे विद्यमान खासदार डॉक्टर सदाशिवराव लोखंडे व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या सहकार्यातून व आमच्या खंडेश्वर देवस्थानच्या प्रयत्नातून, आमच्या अध्यक्ष प्रतिभाष यांच्या प्रयत्नातून पुन्हा आम्हाला 3,71,00,000चा निधी आम्हाला मिळालेला आहे. त्यातून आम्ही गार्डन असेल, कार्यालय असेल, व्यायामशाळा असेल, संत निवास असेल, भोजन हॉल असेल, अशा पद्धतीचा पुन्हा आम्ही या विकासाचे रूपरेषा आम्ही ठरवलेले. त्यातून आम्ही यातून विकास करून या आमच्या गावाची शोभा वाढवून या तालुक्याची या तीर्थक्षेत्राचा विकास महिमा आम्ही मोठा कसा होईल या रूपाने आम्ही प्रयत्न करणार आहोत. खरं तर इतरही लाखो बायकांचं योगदान आम्हाला आहे. आणि आमच्या गावचं खरं दानशे व्यक्तिमत्व वंश परंपरा असणारी जी भक्तांची परंपरा आहे त्यात आमच्या काकू सौ ताराबाई व तात्या मुरलीधर किरो असे यांनी कोटीच्या कोटी विकासातून जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानातून सुद्धा 5 प्रवेशद्वार असतील आणि दरवर्षी 25 लाखाचा जो निधी आहे यातून दरवर्षी अन्नदान 11 देऊन या ठिकाणी अन्नदानाची योजना आम्ही चालू केलेली आहे. आणि खरं तर सर्वात विकासाचं योगदान या जोडीने केल्यामुळे आम्हाला याचं आनंद होतो. या त्यांच्या प्रयत्न आम्हाला जी प्रेरणा मिळते या प्रेरणेतून गावच्या सहकार्यातून तरुणांच्या सहकार्यानं आम्ही या यात्रेची शोभा वाढत आहे. अशाच पद्धतीचं सहकार्य आमच्या गावचं ग्रामस्थांचं तरुणांचं आम्हाला मिळत जावं, यात्रेची शोभा वाढत जावं. आणि ही यात्रा हे गावची यात्रा नसून तालुक्याची यात्रा नसून हे जिल्ह्याचे नसून महाराष्ट्राचे एक मोठे तीर्थक्षेत्र अगदी जेजुरीच्या प्रमाणे ही यात्रा होऊन या यात्रेचा विकास हो, लाखो भाविक या यात्रेला यावं अशी एक सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि तरुणाईंना तालुक्यातील ग्रामस्थांना एक विनंती करतो, या वर्षी जे आपले वर्गेचे कार्यक्रम अध्यक्षांनी सांगितलेलं आहे ते शांत चित्ताने कसे पार पडतील अशी सर्वांनी सहकार्य करून या गावची या यात्रेची शोभा वाढावी असे मी खंडेश्वर देवळ ट्रस्टचे सदस्य नाते सर्व ग्रामस्थांना तरुणांना विनंती करतो. आणि मी या ठिकाणी माझे आभारपर आणि विकासपर 2 शब्द संपवतो. अर्ध्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या भगवान खंडेश्वर देवस्थान या परिसरामध्ये सालाबादप्रमाणे यावर्षी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये खंडेरायांच्या या यात्रेचा उत्सव साजरा होतोय. या यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रातून 3 ते 5 लाखांपर्यंत भाविक दर्शनासाठी येत असतात. या येणाऱ्या सर्व भाविकांच्या सेवेसाठी म्हाळादेवी ग्रामपंचायत असेल किंवा म्हाळादेवी खंडेश्वर देवालय ट्रस्ट असेल या दोघांच्या विद्यमानानं इथं येणाऱ्या सर्व भाविकांची व्यवस्था कशा प्रकारे चांगली होईल, त्यांना चांगलं पाणी, शुद्ध पाणी कसं मिळेल, त्यांच्या आंघोळीची व्यवस्था, त्यांच्या टॉयलेट बाथरूमची व्यवस्था कशा पद्धतीनं केली जाईल या सगळ्यांची व्यवस्था नीट प्रकारे केली जाते. त्याचबरोबर जे काही रस्ते आहेत त्यांचे जे काही ट्रॅफिक आहेत त्या ट्रॅफिकला देखील म्हाळादेवी गावातील अनेक तरुण मुलं यात्रेचा आनंद लुटण्यापेक्षा लोक भाविकांच्या सेवेसाठी रस्त्यामध्ये उभे राहून ट्रॅफिक दूर करत असतात. त्याचबरोबर या गावामध्ये आलेल्या सर्व भाविकांचं स्वागत अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हाळादेवी गावचे सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत असेल किंवा ट्रस्ट असेल हे सगळेच कार्यकर्ते अतिशय आनंदानं स्वागत करत असतात. सर्व भाविकांना आल्यानंतर इथं आनंद होतो. त्याचबरोबर ह्या गावच्या विकासाच्या संदर्भात ट्रस्टचे जे काही अध्यक्ष आहेत आमचे मित्र प्रदीपराव असतील यांनी प्रचंड मेहनत घेऊन ते आणि त्यांच्या सहकार्यांनी प्रचंड मेहनत घेऊन या परिसरामध्ये जो काही विकास घडवला आहे तो बघण्यासारखा विकास आहे. त्यांना सर्व साथ करणारी माणसं आहेतच. त्याचबरोबर दानशूर जी माणसं आहेत आमचे मामा असतील किंवा महेश भाऊ असतील. महेश भाऊंनी तर मागच्या वर्षी पण 1,11,000 रुपये कलरसाठी, मंदिराच्या कलरसाठी दिले होते आणि याही वर्षी त्यांनी 1,11,000 रुपये या देवस्थानासाठी दिलेले आहेत. खरं म्हणजे असे दान करणारी माणसं देवस्थानासाठी जोपर्यंत सोबत आहेत तोपर्यंत मला वाटतं या सर्व गावचा विकास असेल, मंदिराचा विकास असेल, निश्चित पुढे जाण्यात काही कमीपणा राहणार नाही. आणि प्रदीपराव असतील किंवा त्यांचे सर्व ट्रस्टचे सहकारी असतील, भरतराव असतील उपाध्यक्ष, त्यांच्या सहकार्यांनी जो काही विकासाचा गाडा पुढे चालवला आहे त्याला आम्ही ग्रामस्थ म्हणून आणि ग्रामपंचायत म्हणून आम्ही सर्व त्यांच्या सोबत प्रामाणिकपणाने कायम सोबत राहण्याचा निश्चय केलेला आहे. सालाबादाप्रमाणे याही वर्षी खंडेश्वर महाराजांची यात्रा सुरू आहे.
या गावचं एक वैशिष्ट्य म्हणून सांगण्याचा उद्देश मी जाणीवपूर्वक पुढे ठेवतो. अल्पशी लोकसंख्या असणारं माझं गाव, परंतु ह्या गावात जन्मलेला प्रत्येक माणूस हा सामाजिक कार्यासाठी वेडा झालेला आहे. त्याचबरोबर गावच्या कोणत्याही कार्यक्रमात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी, येणाऱ्या संकटातून वाचा फोडण्यासाठी या गावातील काही माणसं दानशूर म्हणून सुद्धा जन्माला आलीत, काही माणसं सामाजिक कार्यकर्ते बनलीत, काही माणसं सामाजिक लेवलमध्ये काम करताना समाजासाठी किती काम करावं यासाठी सुद्धा या गावातील समाजाची नाळ पकडण्यासाठी काही माणसांचा जन्म या गावात घातलेला आहे. विशेष सांगण्याची बाब अशी की पर्यावरणाशी संलग्न असणारं आमचं गाव, प्रवरा नदीच्या काठी बसलेले खंडेश्वर महाराजांचं मंदिर आणि त्याला लाभलेलं ही गावची लोकसंख्या म्हणण्यापेक्षा ह्या गावातील असलेली लोक इतकी प्रामाणिक इथं काम करतात की कोणतेही राजकारण आणत नाही, कोणताही वादविवाद इथं आणत नाही, आणणाऱ्या माणसाला जो काम करतोय त्याला कधी अडचणी निर्माण करत नाही. हीच खरोखर या खंडेश्वर महाराजांची आमच्या गावकऱ्यांना मोठी प्रेरणा आहे. आणि यातूनच होणारा विकास हा पूर्वी 25 वर्षापूर्वी जर या गावाची अवस्था बघितली असते आपण, तर खरोखर इथं जी काही गोष्ट घडलेली आहे ही नव्यानं आमच्या गावकऱ्यांनी उभी केली आहे. अगदी मंदिराचा मधला भाग सोडला तर आम्ही कळसाचं हे केलं, जीर्णोद्धार केला, इथला असणारा परिसराचा केला. एकही वस्तू जुनी आम्ही इथं ठेवलेली नाही की त्यात आम्ही सगळा काही जो कायापालट केला. हा आमच्या स्थानिक गावकऱ्यांचं इतकं योगदान आहे की ते पडेल ते काम करण्याची शक्ती इथे आम्हाला या मंदिराच्या परिसरात आल्यावर मिळते. कोणतीही बाब आमच्याकडून इथं कमी पडत नाही आहे. ऑटोमॅटिक इथे येणारा माणूस सुस्फूर्ततेने, आत्ताच आपल्या जाणवितांनी सांगितलं, ही एक कला आहे आमच्या गावासाठी उपलब्ध झाली. हे 2 दानशूर व्यक्ती बसलेत, आता महेशराव बसलेत, हे आम्हाला अपेक्षित सुद्धा नाही आहे की हे पुढे उद्या काय होणार आहे. असंच आम्हाला असं वाटत असतं की उद्याचा सुद्धा येणारा दिवस या मंदिरासाठी कोणत्या ना कोणत्या रूपाने काही ना काही देऊन जाणारा दिसतोय. कोण ना कोण नवा येणारा माणूस या मंदिरासाठी देतोय. आता आम्ही बघितलं, आमच्या अध्यक्षांनी सांगितलं, हे अभिषेकाला बसलेले व्यक्ती आहेत, हे प्रत्येक वर्षी नवीन येतं. हगाम्यासाठी दान देणारे व्यक्ती हा नवा येते. इथं अगदी आमचे मद्रासी बाबांची पुण्यतिथी होते, याला 4-4 वर्ष अगोदर बुकिंग होतं की ती पुण्यतिथीला वाटा आमच्या वाटेवर यावा. नारळ 4-4 वर्ष अगोदर बुकिंग होतो. इतकं म्हणजे दानशूर व्यक्तिमत्व आमच्या गावात आहेत. मी खरोखर आमच्या गावकऱ्यांचं आहे या मंदिराच्या बाबतीत किंवा इथं करणाऱ्या योगदानाबाबत मी आमच्या गावकऱ्यांच्या वतीने ज्यांनी आत्तापर्यंत काही योगदान केलं आहे आणि अजूनही करण्याची काही इच्छा आहे, यांना जाणीवपूर्वक धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर सांगता एक राहून गेलं माझ्याकडून, या अगोदर ज्या लोकांनी यासाठी योगदान केलं यांनाही अभिवादन करतो. त्यांनाही थोडंसं एक श्रद्धांजली स्वरूपात त्यांनाही आमच्या उपस्थितीत एक श्रद्धांजली समर्पित करतो. आणि येणाऱ्या यात्रेस येणाऱ्या भाविकांनी नम्रतेने आचारसंहितेचं पालन करावं ही नम्र विनंती करतो. कोणत्याही आमच्या कार्यक्रमाला गालबोट लागू देऊ नका, जेणेकरून आम्ही आमच्या गावची यात्रा आज तागायत परिसरात आमचं नाव लौकिक केलं, उद्या महाराष्ट्रात आमच्या गावाचं नाव आम्ही उंचावून येण्याचा प्रयत्न करतो. याला भाविकांनी कृपया गालबोट लागू नये. आमच्याकडून लागणाऱ्या सहकार्याची संपूर्ण काही जबाबदारी आमची राहील. जे तुम्हाला सहकार्य लागेल ते आम्ही देण्याचा सातत्याने प्रयत्न करू, परंतु सहकार्य मात्र तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे. आम्ही ज्या काही गोष्टी करतोय या तुमच्यासाठीच करतोय. यातून फक्त आमचं नाव आहे, परंतु ज्यात काही मनोरंजन असेल, आमची घोड्यांची डान्स असेल, फार काही गोष्टी अध्यक्षांनी सांगितल्यात, या ज्या काही करतोय या आपण नम्रतेने व्यवस्थित बघाव्यात. कोणत्याही याच्यात दगाफटका आम्हाला देऊ नये, आचारसंहिता आम्हाला अडकू नये अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने भाविकांना विनंती करतो. आणि धन्यवाद.